पाठ 6 कोन. आता आपण कोनाचे घटक आणि कोनाचे नाव याबद्दल बघूया. या ठिकाणी आपल्याला एक कोन दिसतोय आणि या कोनाला दोन रेघा दिसतायत. एक आहे रेघ BA आणि दुसरी आहे रेघ BC. यांना म्हणायचं कोनाच्या बाजू किंवा भुजा. आणि या दोन्हीमध्ये B हा सामायिक बिंदू आहे, त्याला म्हणायचं कोनाचा शिरोबिंदू. आता कोनाचं नाव 3 अक्षरांनी सांगितलं जातं आणि मधलं अक्षर हे कोनाचा शिरोबिंदू दाखवतो. म्हणून या कोनाचं नाव आहे कोन ABC. पण याचंच नाव आपल्याला कोन CBA असंही सांगता येतं. कोनासाठी हे चिन्ह वापरतात. आता हा तक्ता पूर्ण करा. कोन LMN किंवा कोन NML. कोनाचा शिरोबिंदू M. कोनाच्या बाजू MN व बाजू ML. या ठिकाणी कोनाचं नाव कोन SUT किंवा कोन TUS. कोनाचा शिरोबिंदू U. कोनाच्या बाजू US व बाजू UT. आता दिलेल्या कोनाचं माप मोजण्यासाठी आणि दिलेल्या मापाचा कोन काढण्यासाठी कंपास पेटीमध्ये कोनमापक हे साधन वापरतात. हा कोनमापक जो तुम्हाला दिसतोय हा अर्धवर्तुळाकृती असतो. याच्या अर्धवर्तुळाकार कडेचे समान 180 भाग केलेले असतात. प्रत्येक भाग म्हणजे 1 अंश. हे अंश 2 प्रकारे लिहिलेले असतात. एका प्रकारात 0, 10, 20, टिंब 180 या भागदर्शक संख्यांच्या खुणा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच उजवीकडून डावीकडे केलेल्या असतात. तर दुसऱ्या प्रकारात याच खुणा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजेच डावीकडून उजवीकडे क्रमाने केलेल्या असतात. कोनमापक ज्या वर्तुळाचा निम्मा भाग असतो त्या वर्तुळाच्या केंद्राला कोनमापकाचं केंद्र म्हणतात आणि त्याच्या व्यासाला कोनमापकाची संदर्भ रेघ किंवा तळरेघ म्हणतात. आता दिलेला कोन आपण कोनमापकाच्या साहाय्याने मोजूया. पहिल्यांदा कोनमापकाचा केंद्रबिंदू कोनाच्या शिरोबिंदूवर ठेवला. कोनमापकाची संदर्भ रेघ कोनाच्या बाजू BC वर जुळवून ठेवली. कोनाच्या भुजा कोनमापकावरील खुणांपर्यंत आलेल्या नसतील तर आता आपण कोनमापक बाजूला करूया, भुजा वाढवून घेऊया. लक्षात ठेवा, घाबरू नका. भुजा वाढवली की कोनाचं माप बदलत नाही. आता पुन्हा कोनमापक आहे तसा ठेवूया. कोनाची BC ही बाजू B या शिरोबिंदूच्या उजवीकडे आहे, म्हणून B या बिंदूच्या उजवीकडील 0 पासून क्रमाने वाढत जाणाऱ्या कोनमापकावरच्या खुणा बघायच्या. कोनाची दुसरी बाजू कुठे मिळते तर आपल्याला 50 अंश या ठिकाणी मिळते. म्हणून कोन ABCचं माप आहे 50 अंश. आता कोनमापकाचा उपयोग करून पुढील मापांचे कोन काढा आणि त्यांना नावं द्या. हा आहे 60 अंशाचा कोन ABC. हा आहे 120 अंशाचा कोन PQR. हा आहे 90 अंशाचा कोन LMN. यानंतर बघूया कोनाचे प्रकार. हा आहे काटकोन, याचं माप असतं 90 अंश. हा आहे लघुकोन, ह्याचं माप असतं 90 अंशापेक्षा कमी म्हणजेच काटकोनापेक्षा कमी. हा आहे विशाल कोन, याचं माप असतं
90 अंशापेक्षा म्हणजे काटकोनापेक्षा जास्त. यानंतर बघूया रेघांचे प्रकार. या आहेत समांतर रेघा. त्यांची लांबी समान असेलच असं नाही आणि या कोणत्याही बाजूला कितीही वाढवल्या तरी एकमेकींना मिळत नाही. या आहेत लंब रेघा. जेव्हा दोन रेघा एकमेकींशी 90 अंश मापाचा कोन करतात तेव्हा त्या रेघा एकमेकींना लंब आहेत असं म्हणतात. दोन रेघा लंब आहेत हे समजण्यासाठी अशी खूण करायची.